आर यू सेइंग कॅडी? बघ केलं की नाही तुझं प्रॉब्लेम सॉल्व्ह. अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का मोठा झाला दॅट विल सी लेटर. पण तू हिटलरला सगळं सांगून टाकलं. हो लुक मी त्याला क्लिअरली सांगून टाकलं मी अँड नॅट वी आर जस्ट फ्रेंड्स. आमच्यात कधी अफेअर नव्हतं ते नाहीये आणि कधी सोडणार नाही. मग तो काय म्हणाला? ऍक्च्युली नथिंग मच. ही सीम्ड प्रिटी मच कूल अबाउट इट. ही वॉज नॉट अँग्री? ही डिडंट शाउट? नॉट एट ऑल. हा भाई चिडला नाही म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. हा एक्झॅक्टली. जग काय चाललंय आपणचं? काय माहिती ग? बादली हातात घेऊन कुणाला आंघोळ घालायला निघालेत कुणास ठाऊक. चले असं गडबड वगैरे काही नाही. आणि यु नो व्हॉट ऍक्च्युली तुम्ही दोघं ना त्याला खूप सिरियसली घेता आणि खूप विचार करता ना दॅट्स वाय ही बिहेव लाईक दिस विथ यू. पण आज बघ आज ही डिड नॉट से एनिथिंग. दॅट मीन्स ही हॅज एक्सेप्टेड एव्हरीथिंग. वेल इफ यू आर नॉट दॅट गर्ल देन ती मुलगी कोण आहे असं नाही विचारलं तरी? हा अरे विचारलं ना. बट मी खूप स्मार्टली आन्सर केलं. मी त्याला सांगितलं की अशी कुठली मुलगी नाहीच आहे. शी डझंट एक्झिस्ट एट ऑल. बघ ना मी तुझं खूप मोठं टेन्शन असं दूर केलंय. कॅडी आर यू शुअर आप्पा काही नाही बोलले? नाही. हा भाई स्वतःची चूक कधीच मान्य करत नाही तू लिहून घे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. असं काही नाहीये. मी सांगते ना त्यांनी आज माझं सगळं काही ऐकून घेतलंय अँड ही हॅज एक्सेप्टेड इट. आणि तो प्रोबॅबली सगळं विसरून पण जाईल. आय एम 101% शुअर. मूर्ख वाटला काय हा अप्पा केतकर. देश माझा मान आणि स्वदेशी माझा अभिमान हे माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य होतं आणि ते राहील. अरे आपल्या स्वदेशी तत्वांवर अतिक्रमण करू पाहणारा अजून जन्माला यायचा आहे. मी जिवंत असेपर्यंत माझी स्वदेशी तत्व आणि माझे संस्कार हे पाळले गेलेच पाहिजेत. लक्षात असू देत. हो अप्पा. आणि इथून पुढे परदेशी लोकांनी घेऊन बाहेर सोडलेला श्वास ज्या हवेत आहे ती हवा सुद्धा आपल्या दारातून आत येता कामा नये याची काळजी ही सगळ्यांनी घ्यायलाच हवी. हो अप्पा. हा फलक म्हणजे इशारा आहे त्या परदेशी हल्लेखोरांसाठी जे आपल्या स्वदेशी तत्वांचा चुराडा करण्याचं स्वप्न पाहतायत. कळू देत त्यांनाही. आता सामना हा आप्पा केतकराशी आहे. इन दॅट केस दॅट इज अ रिलीफ. आता तुला गर्लफ्रेंड म्हणून नाही घेऊन जावं लागणार सगळीकडे. हे ऐकून घेतलं नसतं आपण. मला पण असं दाढी असलेला बॉयफ्रेंड नकोय. दाढी असल्या बाई दाढी भाईची दाढी तू बाई You know, Carrie, girls are crazy for this beard. आय डोंट थिंक सो. असतील मुली क्रेझी पण त्यांना काही चॉईसच नसेल. Dix, सांगितलं. हा कॅडी तू भाईला असा तसा समजू नको. आपला भाई लाईन नाही देत. आपल्या वहिनीशिवाय इकडे तिकडे बघत नाही म्हणून. नाही तर लाईन लागली असती मुलींची अशी. हो दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. लाईन लागेल ना बट इडियट मुलींची ज्यांच्याकडे काही चॉईसच नाहीये. माझी चॉईस ही अशी तर अजिबातच नाहीये. मग कसा आहे तुझा चॉईस जरा आम्हाला पण कळू दे ना. माझं चॉईस ओके फाईन. टेल यू सिडनीमध्ये माझ्या घराजवळ नॉर्थ एव्हेन्यूला विल्यम राहतो. ही इज सो हॉट. विल्यम म्हणजे फिरंगी ना. ऑब्विसली. I know that guy, Willie. Right. The one with the toned body, tall guy, right? Yeah.
त्याला 6 पॅक ऍब्स आहेत. गर्ल्स आर क्रेझी फॉर हिम, पण तो हिला अजिबात भाव देत नाही. And that is right. Back abs, his walk, his talk. Oh my God. I just can't stop thinking about him. Well, I guess once you're back to Sydney, तू मिशन विलियम स्टार्ट करणार आहे. I hope so. I really hope की आमच्यामध्ये असं काहीतरी व्हावं. नाही होईल तुझं. आणि असं झालं ना तर माझी पण लाईफ फुल ऑन सेट होईल. हा होणारच. म्हणजे माझी लाईफ सेट होईल तशी आज मी मॅथची सेट केली आहे. ए वाय डोंट वी सेलिब्रेट ऑल ऑफ दिस? ए तू सईला बोलव ना. Yeah, I think we should celebrate. नचिकेतचा भ्रमणध्वनी. बोल बाई, त्याला सारखं बोलायचं असतं तुझ्याशी. मी हात जाते. हा बोल. साई, कॅडेनी आप्पांना सांगून टाकलं दॅट आमच्यामध्ये काय नाही म्हणून. हो. सो एव्हरीथिंग सॉर्टेड. काय टेन्शनचं काही रिझन नाही. ओके. काय माहित. साई, आशिक का साऊंड करते तू? डू वन थिंग, तू घरी आहे मग आपण बोलू. आता आपणचं टेन्शन नाही आहे, सो वी शुड सेलिब्रेट. नचिकेत, अरे आता उलट काळजी वाढली आहे. म्हणजे आता काय झालं? तुला माहितीये का, आप्पा त्यांच्या मूळ रूपात आलेत परत. म्हणजे खूप चिडलेत ते. मला नाही वाटत आता आप्पा तुला आमच्या घराच्या आसपास सुद्धा फिरकू देतील. स्ट्रेंज. कॅडी तर मग अशी बोलली की आप्पा टुक इट व्हेरी वेल. ही वॉज कूल. सो अनप्रेडिक्टेबल. एनिवे, तू घरी ये सई, मग आपण बोलूया. हां, अरे आता कशी येऊ शकते मी नचिकेत? सई प्लीज ट्राय अँड डू समथिंग. मला फोनवर जास्त डिटेलमध्ये बोलता नाही येणार, सो प्लीज ट्राय. बरं ठीक आहे, मी येते. हां. बाबा तुम्ही? काय ग, कुठे निघालीस? तुम्हाला कोणी सांगितलं? अगं तूच कोणाला तरी सांगत होतीस ना, येते लवकर म्हणून. बाबा ते मी आज माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे. हा असं होय. मग इतकी घाबरली का होतीस? अगं मी तुला सहज विचारत होतो. तू हल्ली कामात असतेस ना, मग आपल्या दोघांना वेळच मिळत नाही बोलायला म्हणून. चला चला घरात, इथे काय करताय? चला चला. हो हो. हा. प्रसन्न, हा सुविचार जरा वाचून दाखव. हा. कोळसा कितीही उगाळला तरी तो शेवटी काळाच राहतो. हा. आप्पा, प्रसन्न, हा? या सुविचारामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे बरं का. म्हणजे ही म्हण फक्त उगाळलेल्या कोळशाबद्दल नाहीये. तर तुम्ही म्हणताय म्हणजे त्यात गहन अर्थ नक्कीच असणार. हो हो, आम्ही जरा बाहेर जाऊन येऊ का? म्हणजे ही मैत्रिणीकडे निघाली आहे आणि मी देवळात जाऊन येते. या सुविचाराचा अर्थ सांगा. ए बाजूला बाजूला हो. अहो मला कुठे बापडीला सुविचाराचा अर्थ वगैरे विचारताय? हा पण मनात कुविचार येऊ नयेत ना, म्हणून तर देवळात चालले ना. हे बघा, उगीच फाटे फोडू नका. अर्थ सांगा. हा, वाईट माणूस कितीही उगाळला, काय? म्हणजे अहो वाईट माणसावर कितीही चांगले संस्कार केले तरी काहीही बदल होत नाही त्याच्यात. बरोबर आहे. आता यातला वाईट माणूस याच्याऐवजी परदेशी माणूस असं म्हणायला हवं. आता यात कुठे परदेशी आणलेत तुम्ही? हो, तुम्हीच मला ते कांगारूचं आणि कांगारणीचं एकमेकांवर प्रेम आहे असं खोटं सांगितलं ना, बरोबर? अहो पण तेव्हा तुम्ही उपोषणाला बसला होतात ना. हो हो हो, कळतंय मला, ते कळतंय. हा. आता समजा याच कारणासाठी आपला प्रसन्ना आणि शेजारच्या आप्त्यांची शालिनी यांचं एकमेकांवर प्रेम आहे असं जर तुम्ही मला सांगितलं असतं तर प्रसन्न आणि शालिनी हे असे वागले असते, बोलले असते?
गळ्यात गळा घालून असे उच्छृंखल किंवा बेताल वागले असते? सांगा ना. आप्पा, अहो काही काय म्हणताय? मी कुठे, शालिनी कुठे? गप्प बैस रे. हो. सौभाग्यवती, ओ प्रसन्न आणि शालिनी असे वागले असते का? सांगा. नाही नाही. नाहीच वागणार. का नाही वागणार? अहो काहीतरी काय, कुणी कितीही म्हणलं तरी या दोघांचा काय संबंध एकत्र फिरायचा वगैरे. अगदी बरोबर बोललात. हा याचं एकमेव कारण म्हणजे प्रसन्न आणि शालिनी यांच्यावर झालेले भारतीय संस्कार. हो. कारण आपली भारतीय मुलं ही कधीच स्वैराचारी नसतात. आणि ही कांगारूंची जोडगोळी संधी मिळाली, लागले उधळायला. ना संस्कार, ना कशाची चाड, ना जनाची लाज, ना मनाची. आप्पा म्हणतात ते खोटं नाही. हा. तात्पर्य काय? तर परदेशी लोक आणि कोळसा हे दोन्ही सारखेच असतात, कितीही उगाळले तरी काढेल. अहो मी काय म्हणते, परदेशी माणूस कोळशासारखाच असतो, ह्यावर आपलं सगळ्यांचं एकमत झालंय. मग आता आम्ही जाऊ का? म्हणजे खूप उशीर होत आहे हो, आधीच खूप कामं पण अडली. चल कसं, खूप उशीर झालाय, चल. परदेशी लोक काळे पण असतात. प्रसन्न, हा? जरा मला सहीची पत्रिका आणून दे रे. एके ठिकाणी पाठवायची ती. आता सांगतोय तेवढं कर. आताच घेऊन येतो. जा लवकर. कल्पना, अगं सहीची पत्रिका दे ना मला. अगं सहीची पत्रिका कुठे आहे? दे ना. अहो इथे कुठे असणार स्वयंपाकघरात, आणि कशाला हवी आता? अगं मला नकोय, आप्पांना हवी आहे. आणि आप्पांना कोण विचारणार कशाला हवी आहे ती? हो बाई खरंच आहे. कोणाला तरी पाठवायची आहे म्हणाले. कुठे आहे? दे ना. अहो आता माझे हात कणकेच आहेत, तुम्ही घेता का तुमच्या हाताने? हो हो. हा? पण कुठे ठेवली आहे? कुठे ठेवलीये? सईच्या खोलीत असेल कुठेतरी. हो, हो. बघता का जरा? हो हो हा? बघतो. गॉड. सो अप्पा त्यांच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये परत आले. हो ना रे, पुन्हा एकदा नव्याने त्यांनी परदेशी लोकांच्या विरुद्ध युद्ध पुकारलंय. नाही नाही नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता. आधी कसं तुझं आणि कॅडीचं लग्न होणार आणि तुम्ही परत जाणार असं समजून तुमच्याशी थोडं तरी चांगलं वागायचं ते. पण आता बघ, हात धुवून मागे लागतील तुमच्या. हात धुवून आणि सॅनिटाईज करून. We don't have to worry about it. I mean, I'm used to it. सई, तू कशाला एवढं टेन्शन घेते? नाही नचिकेत, मला ना खूप भीती वाटतेय. काय होईल आता? सई, look, everybody is with us. म्हणजे देवकी, मानसी काकू, शैलेश काका सगळे आहेत आपल्या बरोबर. तू कशाला काळजी करते? अरे काळजी तर मलाही वाटते रे, पण फक्त हिच्यासारखं रडू येत नाही मला. नाही, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ओके, पण काहीतरी वाईटच होणार आहे असं अँटिसिपेट नको करायला. दॅट्स नॉट अ राईट थिंग. सई, गो वॉश युअर फेस. असा क्राईंग फेस मला नाही आवडत. अँड cheer up. डोंट वरी, काय नाही होणार. यांचं दर वेळचं आहे रे. एक संपलं ना की नवीन काहीतरी खूळ डोक्यात घेतात आणि मग सगळ्या घरादाराला घोर लागून राहतो. नाही देवकी, आय अंडरस्टँड, बट यू नीड टू काम डाऊन. अरे कसलं काम डाऊन? मी तुमचा विचार करते रे. तुम्ही दोघांनी एकत्र यायचं असेल ना तर आप्पा तुझ्या बाजूने यायला हवे. आणि इथे तर दिवसागणिक आप्पा तुझ्या जास्तीत जास्त विरोधात जायला लागले.
आता तुमच्या आयुष्यात पुढे आणखीन काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. काय काय जमा करून ठेवलंय माझ्या पोरीनी. छे, याच्यात काय नाही. इकडे बघू. हा. मला असलं तरी दिसायचं नाही. हे. याच्यात बघायला पाहिजे. ही बघ, पत्रिका मिळाली. नाव बघतो, तेच आहे ना, सई प्रसन्न केतकर. हा. मला दिसणार नाही असं होणार नाही. शाबास. This is for a very special person. कल्पना, तुझ्या गंगा यमुना थांबवतेस का? जरा आम्हाला तरी कळू दे नक्की काय झालंय. प्रसन्न, अरे कसला दुःखाचा डोंगर कोसळलाय एवढा? अरे सांगा ना काहीतरी. असं का चेहरे पडलेत तुमचे? आई, मी सपशेल हारलो का आई? बाप म्हणून अपयशी ठरलोय. माझ्या आयुष्यात आता फक्त अंधकार आहे. आशेचा एक किरण देखील दिसत नाहीये आई. प्रसन्न, एवढं बोललास पण काही कळलं नाही. आई, माझ्याच मुलीवर मी संस्कार करायला कमी पडलो का आई? एकुलती एक माझी मुलगी, पण तिला मी नीट वाढवू शकलो नाही. दादा, इतकं टोकाचं का बोलतोयस तू? आणि ते सुद्धा सई सारख्या आपल्या सोजवळ मुलीबद्दल. काय झालंय तरी काय? रे, थांब. हे बघा, म्हणजे कळेल तुम्हाला सगळं. हे काय आहे? हे मला सईच्या खोलीत सापडलं. हे बघितल्यावर ना कोणीही सांगेल ती व्यक्ती कुठल्या तरी मुलाच्या प्रेमात पडली आहे म्हणून. आपली सई प्रेमात पडली आहे. ईश्वरा, माझ्या निरागस सईला कोणी फसवत तर नसेल ना? कल्पना, तू गप्पा बस बरं. आणि प्रसन्न, तू हे कशावरून म्हणतोयस? फक्त या शुभेच्छा पत्रावरून तू हा निष्कर्ष काढलास का? आई, त्यावर काढलेला ते अगं बदाम बघ ग. हा असा बदाम कोणी कोणाला काढून देते का? त्यात काय आहे? हे असे बदाम हल्ली एकमेकांना सगळेच पाठवतात. आम्ही महाविद्यालयात असताना एकमेकांना कायम अशी शुभेच्छा पत्र पाठवायचो. नाही म्हणजे हा, समजलं. नाही नाही, माझी तर नक्कीच खात्री पटली. सई कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे.